टेक्निकल रीजन ट्रेन यहाँ पे नहीं रुकेगी। आप सब मी सध्या मेट्रो लाईन 3 म्हणजे ॲक्वा लाईनच्या आचार्य अत्रे चौक या स्थानकात आहे। याच स्थानकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचे व्हिडिओ समोर आलेले होते। 26 मे रोजी जो पाऊस झाला होता त्या पावसामध्ये या मेट्रो स्थानकात अक्षरशः धबधब्याप्रमाणे वरतून खाली पाणी येताना आपण पाहिलं होतं। त्या पावसाच्या पाण्यामुळे इथली सिस्टीम जी आहे ती बंद झालेली होती। इथलं छत कोसळलेलं होतं। अनेक वस्तूंची नासधूस या ठिकाणी झाली होती, त्या बंद पडल्या होत्या। आता मात्र ही जी मेट्रो आहे, हे जे मेट्रो स्टेशन आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे आणि मी त्याच प्लॅटफॉर्मवर सध्या आहे ज्या ठिकाणी पाणी भरलेलं होतं। आता मात्र सगळी सिस्टीम जी आहे ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। मेट्रो देखील या ठिकाणी अनेक दिवसांपासून जी आहे ती इथे या मेट्रोमध्ये या स्थानकामध्ये येण्यासाठी प्रवाशांना मात्र मज्जाव करण्यात आलेला होता। तो मज्जाव आता बाजूला करण्यात आलेला आहे आणि आता प्रवासी देखील या मेट्रोने या स्थानकामधून प्रवास करू शकतात। इतके दिवस म्हणजे 26 तारखेपासून ज्यावेळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता त्यावेळी ग्राउंड लेवलला म्हणजे वरळी नाक्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आणि त्या पावसाचं पाणी जे आहे ते याच मेट्रो स्थानकामध्ये एका अंडर कन्स्ट्रक्शन एंट्रीच्या माध्यमातून आतमध्ये आलेलं होतं आणि ते आतमध्ये आल्यामुळे पहिलं ते पाणी जे आहे ते कॉन्कोर्स लेवलला भरलेलं होतं आणि त्या कॉन्कोर्स लेवलच्या नंतर या एस्केलेटरच्या माध्यमातून ते पाणी प्लॅटफॉर्मवर आलं होतं। आता मात्र ते पाणी पूर्णतः बाजूला करण्यात आलेलं आहे। इथे एस्केलेटर्स बंद होते, एलिव्हेटर्स बंद होते, जी ऑटोमॅटिक सिस्टीम तिकीट सिस्टीम आहे ती बंद होती, इंडिकेटर्स बंद होते। मात्र पाणी आता पूर्णतः बाजूला करून या सगळ्या सिस्टीम पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्या ज्या मेट्रो आहेत त्या आता पुन्हा एकदा या स्थानकामध्ये येऊ लागलेल्या आहेत। याच्या आधी देखील मेट्रो ज्या आहेत त्या या स्थानकात येऊन या स्थानकाच्या पुढे जो क्रॉसिंग पॉईंट आहे त्या क्रॉसिंग पॉईंटवरून पुन्हा आरेकडे जात होत्या। मात्र प्रवाशांना या स्थानकात येण्याची मुभा नव्हती। प्रवासी मात्र JVLR ते वरळी या स्थानकांपर्यंतच प्रवास करू शकत होते, पण आता या वरळी स्थानकाच्या पुढचं हे आचार्य अत्रे मेट्रो स्थानक जे ते देखील सुरू झालेलं आहे आणि इथला एकूणच ज्या उपाययोजना आहेत पुन्हा पाणी न येण्यासाठी त्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत। तर आता कोणत्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत उपाययोजना, तर ज्या ठिकाणी हे अंडर कन्स्ट्रक्शन एंट्री होती त्या अंडर कन्स्ट्रक्शन एंट्रीच्या इथे एक भिंत बांधण्यात आलेली आहे आणि त्याच भिंतीच्या माध्यमातून पाणी गेल्यावेळी आतमध्ये आलं होतं। मात्र पुन्हा एकदा अशी घटना होऊ नये यासाठी तिकडे आणखीन एक भिंत बांधण्यात आलेली आहे, तिला मजबूत करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे इतर भागातून जे पाणी खाली येत होतं तिथे देखील प्रतिबंधित काही योजना करण्यात आलेल्या आहेत आणि जास्त पाऊस झाला तरी देखील आता त्या अंडर कन्स्ट्रक्शन एंट्री असेल किंवा इतर भागातून पाणी खाली येणार नाही याची दक्षता घेतली गेल्याचं मेट्रो प्रशासनाने सांगितलं आहे। मेट्रो 3 म्हणजे MMRCने सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी पुन्हा एकदा पाऊस होईल त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी देखील या मेट्रो स्थानकामध्ये पाणी येतंय की नाही येत हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण या स्थानकात पाणी आल्यामुळे या स्थानकामध्ये असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। हे स्थानक अंडर कन्स्ट्रक्शन असताना सुरू का करण्यात आलं असे अनेक प्रश्न विचारण्यात आलेले होते। त्यामुळे आता ज्या उपाययोजना मेट्रो प्रशासनाने केल्या आहेत त्या अगदी योग्य आहेत का, त्या पुरेशा आहेत का यावर देखील प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या उपाययोजनांमुळे पुन्हा एकदा या स्थानकामध्ये पाणी भरणार नाही ना, ही सगळ्यात मोठी शाश्वती मेट्रो प्रशासनाला प्रवाशांना द्यावी लागेल। त्यानंतरच पुन्हा एकदा प्रवासी हे मोठ्या संख्येने या मुंबईच्या भूगर्भातून जाणाऱ्या मेट्रो 3 मधून प्रवास करू शकतील। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।